ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होते। गेल्या 4 सभांमध्ये आपण बघितलेलं आहे की विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायचा प्रयत्न केलेला होता। मात्र यावेळेस त्यांना स्टेजवर येण्याबाबतचं आवाहन विद्यमान अध्यक्षांनी केलेलं होतं। मात्र या सगळ्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे, आज त्या गोकुळ दूध संघाच्या स्टेजवर जाणार आहेत का, हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत शौमिका महाडिक आहेत। काय सांगाल? खरं तर आपण 4 वर्ष बघितलं, 4 सभा आपण बघितल्या। अगदी सभासदांमध्ये उभं राहून तुम्ही आक्रमकपणे सभासदांची बाजू मांडायचा प्रयत्न केला। यावेळी काय तुमची नेमकी भूमिका आहे? व्यासपीठावर जाणार आहात का आजच्या सभेसाठी? माझी भूमिका जी 4 वर्षामागे होती सभासद हिताचे प्रश्न विचारणं, त्या पद्धतीनं आजही आहे। आजही मी गोकुळमध्ये सभासद हिताचे प्रश्न विचारलेले आहेत। माझ्या काही सभासद संस्था ज्या आहेत त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे जशी 4 वर्ष माझी भूमिका राहिली आहे तशी आजही राहणार आहे। म्हणजे ज्या उद्याच्या सर्वसाधारण सभेचा जो काही अजेंडा आहे त्याच्यामध्ये काही असे विषय आहेत ज्याला माझं समर्थन नाही आहे आणि जर मी त्यांच्यासोबत बसले तर लोकांच्यात विनाकारण संभ्रम निर्माण होईल आणि मला तो करायचा नाही आहे आणि म्हणून मी यावेळेस स्टेजवरती न बसण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या पद्धतीनं नेहमीप्रमाणे मी खाली माझ्या सभासदांच्या बरोबर थांबेन। फक्त यावेळेस कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल असं कुठलीही वर्तणूक कुठल्याही माझ्या कार्यकर्त्यांच्याकडून तरी होणार नाही। खरं तर गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन आहे असं सांगितलं जातं। मग अशा परिस्थितीमध्ये तुमची ही भूमिका स्टेजवर न जाण्याची, कारण महायुती म्हणून तुम्ही व्यासपीठावर यावं असं आवाहन देखील अध्यक्षांनी केले। हो, बरोबर आहे। महायुतीचे अध्यक्ष आहेत म्हणूनच विरोध करत नाही आहे मी, कारण कसं झालं, गेल्या 4 वर्षामध्ये आम्हाला कुठलंच सहकार्य मिळालं नाही आमच्या प्रश्नांची सोडवणूक करतो म्हणून। पण यावेळेस महायुतीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी काय म्हणतात त्याला, हा रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे की सहकार्य करतो, प्रश्न बसून सोडवू म्हणून। त्यामुळं विरोध नसणार आहे, हा माझा युती धर्म पाळला मी। आणि दुसरं, संचालिका म्हणून माझ्यावरती काही सभासद हिताची जबाबदारी आहे, तसे माझे काही प्रश्न आहेत जे अजून अनुत्तरित आहेत, काही शंकास्पद कारभारांवरती माझे प्रश्न आहेत, त्यामुळे त्याला मान्यता नसल्यामुळं मी वरती बसणार नाही। त्यामुळे ह्या दोन्ही माझ्या भूमिका मी क्लिअर करते की महायुतीचा अध्यक्ष आहे म्हणून विरोध नाही, कारण अध्यक्षांच्या वरती बोलून काही उपयोग नाही। हा 24-25च्या आर्थिक वर्षाचा कारभार आहे, अध्यक्ष आता नवीन आहेत, त्यांना अजून संधी दिली पाहिजे काम करण्याची, त्याच्यामुळे त्यांना विरोध नाही आहे। पण म्हणून लोकांच्यात किंवा सभासदांच्यात संभ्रम निर्माण होऊ नये की मला आता सगळंच मान्य झालं आहे म्हणून, आणि असा कुठलाही संभ्रम मला नको आहे म्हणून मी वरती बसणार नाही। आर्थिक वर्षातला गैरव्यवहार तर किंवा आर्थिक वर्षातला कारभार तर आहेच, मात्र आणखी कोणते असे प्रश्न आहेत जे तुम्हाला संशयास्पद वाटत आहेत, जे तुम्ही आजच्या सभेमध्ये आवर्जून त्याचा उल्लेख करणार आहात किंवा त्याची उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे? असे बरेच प्रश्न आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे 21-24 संचालक करण्याचा जो निर्णय घेतला गेला बोर्डामध्ये, त्याला मी त्यावेळेसही विरोध केला आणि आत्ताच्या अजेंडावरती सुद्धा तो ठेवलेला आहे, कारण तो सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर होऊन मग तो वरती जात असतो। त्याच्यामुळं या निर्णयाला माझा विरोध राहील, कारण मला अजूनही त्याबाबत स्पष्टता मिळालेली नाही आहे। मला असं सांगण्यात आलं की सगळ्या तालुक्यांना नेतृत्व देता येईल म्हणून संचालक वाढ करणं हे गरजेचं आहे, पण मला असं वाटत नाही। ऑलरेडी आपले 21 संचालक आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत, 12 तालुक्यांचा प्रत्येक प्रतिनिधी दिला तरी 12 जागा भरून होतात आणि उरलेल्या जागा ह्या जिथे जास्त सभासद आहेत तिथे द्याव्यात। आणि अशा पद्धतीनं जेव्हा पॅनल उद्याचं तयार होईल तेव्हा हे विचारविनिमयाने ह्या सोडवण्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी संचालक वाढ हा निर्णय मला पटत नाही आहे। त्याच्यामुळे याच्यासाठी माझा विरोध राहील, पण तरीसुद्धा मी सांगते मी पूर्णतः विरोध करत नाही आहे, पण याच्यावरती पुनर्विचार व्हावा अशी विनंती मी अध्यक्षांना करत आहे। तर गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन आहे असं वारंवार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सांगितलं जात आहे, मात्र अध्यक्ष मी शाहू आघाडीचा अध्यक्ष आहे असं बोलत आहेत। एकूण गोकुळच्या सत्ताधाऱ्यांमध्ये महायुतीचं सत्ता आहे असं वाटतं का तुम्हाला? एकूणच ज्या पद्धतीनं त्यांचं बोलणं असेल किंवा त्यांचं काम करण्याची पद्धत, महायुतीच्या अध्यक्ष निवडीच्या वेळेस ज्या काही घडामोडी झाल्या त्या मुश्रीफ साहेबांना चांगल्या माहिती आहेत। त्याच्यामध्ये मी म्हटलं आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांची खूप मोठी शिष्टाई होती की महायुतीचा चेअरमन झाला आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत, त्यामुळे आम्ही तरी त्यांना महायुतीचा चेअरमन म्हणून बघतो। बाकी त्यांची भूमिकाही त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे। तुमचा आक्षेप देखील आहे की अहवालामध्ये फोटो नाही? माझा आक्षेप हा आहे की महायुतीच्या नेत्यांच्यापैकी महायुतीचा सगळ्यात मोठा घटक भाजप आहे आणि भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांचे फोटो नाहीत। हे मी नाविद मुश्रीफ साहेबांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलेली आहे ही गोष्ट।
ती पण मला कार्यकर्त्यांनी फोटो काढून पाठवला, त्या गोष्टीचा त्यांनी आक्षेप घेतला. कारण अहवाल वाचत असताना मी काय फोटो बघत बसत नाही, मी पुढे अहवाल वाचन आपण करत असतो. पण कुठेतरी जे कार्यकर्ते आमच्यासोबत सत्ता असताना नसताना इतके वर्ष आमच्यासोबत राहिले, तर त्या लोकांना त्यांचा नेता म्हणजे मोठा असतो आणि तो त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कार्यकर्त्यांनाही इथे मी कुठे न दुखवता मी हा निर्णय घेतलेला आहे. पण गेली 4 वर्ष बघितलं की आक्रमकपणे तुम्ही सभेमध्ये प्रश्न विचारत होता. यावेळी व्यासपीठावर जाणार नाही आहात, मात्र सभा शांततेत पार पडावी यासाठी सहकार्य करू म्हणताय. कुठेतरी शौमिका महाडिकांच्या विरोधाची धार कमी झाली असं म्हणायचं? विरोध तेव्हा करत असतो जेव्हा आपल्याला समोरून काही रिस्पॉन्स मिळत नसतो, तेव्हा आपल्या विरोधाची धार जास्त असते. पण जेव्हा समोरचा माणूस आपल्याला सहकार्य करून सामंजस्याने काही प्रश्न सोडवायला तयार असतो, तेव्हा मला असं वाटतं की आपण सुद्धा मोठ्या मनानं सामंजस्याची भूमिका घ्यायची असते. शेवटी काय असतं की माणसाचे प्रश्न सुटणं हे महत्त्वाचं असतं. सभासदांची जर 4 कामं होत असतील, त्यांचे प्रश्न सुटत असतील, तर मला असं वाटतं जर समोरनं त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही सहकार्य करू, तर विनाकारण ते तुटस तोपर्यंत ताणण्यात काही अर्थ नाही आहे आणि सामंजस्याने आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे विरोधाची धार कमी झाली असं नाही, समोरून सहकार्य चांगलं आलेलं आहे असं म्हणता येईल. पण गेली 4 वर्ष तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती, अपेक्षित उत्तरं मिळालेली नव्हती. उद्या अपेक्षा आहे का की एका बाजूला तुम्हाला आव्हान केलं गेलं होतं, महायुतीचा चेअरमन आहे असं म्हटलं जातं, मग उद्या अपेक्षा कितपत तुम्हाला अपेक्षा आहे उद्या? मला किमान आत्ताच्या 24-25च्या आर्थिक सालावरती व्यवस्थित उत्तरं मिळतील ही अपेक्षा आहे. बाकीच्या 4 वर्षाचा जो प्रश्न आहे तो अजूनही आम्हाला काम करण्याला संधी आहे. अजूनही पुढच्या वर्षीच्या इलेक्शनच्या आधी आम्हाला 6-7 महिने एकत्र काम करायला मिळणार आहेत. त्यामध्ये मी त्यांच्याकडनं ती उत्तरं घेण्याचा प्रयत्न करेन. आजची सभा खेळीमेळीत पार पडेल असं तुमची भूमिका आहे? शांततेत पार पडेल अशी माझी भूमिका आहे. तर पाहिलं आपण ह्या होत्या विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक. खरं तर गेली 4 वर्ष अगदी आक्रमकपणे शौमिका महाडिक या गोकुळच्या सभेमध्ये सभासदांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारत असताना आपल्याला बघायला मिळालेलं होतं. मात्र यावेळी आपण तशा आक्रमकपणे विरोध करणार नसले तरी अजूनही आमच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत आणि त्यामुळं आपण व्यासपीठावर जाणार नाही, मात्र सत्ताधाऱ्यांना प्रश्न मात्र विचारू, अशा पद्धतीची भूमिका शौमिका महाडिक यांनी घेतल्याचं बघायला मिळते. जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.